या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर। पापी पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहेत। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्या जिल्ह्यातील पालकमंत्री ध्वजारोहण करतील। आता ही 26/1/2025ला भारतीय ध्वजाचे आरोहण हे पालकमंत्री करतील। महाराष्ट्र राज्याचे आताचे किती मंत्री प्रामाणिक आहेत, किती मंत्री चोर आहेत, किती मंत्री मतांचे पैसे न देता निवडून आले आहेत, या प्रश्नांची उत्तरे किमान 50% मतदारांना अचूक माहिती आहेच। आमचा मंत्री आमदार म्हणून निवडून आला ते मतांचे पैसे देऊन, महिलांना साडी आणि भांडी देऊन, तरुणांना दारू मटण देऊन। असा आमदार आता मंत्री बनला आहे। देवेंद्र फडणवीस नावाच्या बेदाक मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्री बनवले आहे। मला नाही वाटत की फडणवीस प्रामाणिक असतील। जो चोरांना मंत्री बनवतो तो कसा काय प्रामाणिक असू शकतो? यापैकी अनेक मंत्र्यांनी वारेमाप चोरी केली आहे। कशाची? जो पैसा विकास कामांसाठी जिल्ह्यात येतो त्या निधीची, कोरोना रोगराईत औषधांची, वैद्यकीय यंत्रसामुग्रीची, रोड रस्त्यांची। या चोरीमुळे अनेक माणसे, मुले, महिला तडफडून मेले, अपघाताने मेले। हे आता लपून राहिलेले नाही। ज्या मूर्खांना हे माहीत नसेल त्यांनी हा लेख वाचू नये। त्यांनी मुख्य प्राण्यांसारखे जगून घ्यावे। आम्ही विद्यार्थी असताना गुरुजी शिकवत असत, शाळेतील फळ्यावर लिहित असत, अमुक प्रधानमंत्री, अमुक राष्ट्रपती, अमुक मुख्यमंत्री, तमुक पालकमंत्री, कलेक्टर। तेव्हा वाटायचे हे देशाचा विकास करत असतील, पण म्हणून ध्वजारोहण करत असतील तर मग आपण यांना नमस्कार करायला पाहिजे। पण जेव्हा आम्ही प्रौढ होऊन प्रत्यक्ष आखाड्यात उतरलो तेव्हा कळले की हे तर सराईत चोर आहेत। बापरे, हा साधा चोर नाही, करोडो रुपये झटक्यात चोरणारा चोर आहे। आणि हा चोर भारताचा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करणार आहे। मोठं आश्चर्य। आम्ही नागरिक भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास वाचतो, त्यासाठी अनेकांनी प्राण गमावले, अनेक फासावर गेले, अनेक तर जेलमध्ये मेले, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि हे स्वातंत्र्य मिळवले। आता हेच स्वातंत्र्य राजीखुशीने होशाबाशमध्ये चोरांना सोपवले आहे। हेच चोर प्रजासत्ताक दिनानिमित्त या भारताचा ध्वजारोहण करणार आहेत। मोठं आश्चर्य आहे। अशा चोरांच्या विरोधात पोलीस आणि न्यायाधीश काहीच कारवाई करू शकत नाहीत, इतकी यांची दहशत आहे। तर मग कारवाईची मागणी करावी तरी कोणाकडे? अशीच अडचण स्वातंत्र्यवीरांना आली होती। ज्या इंग्रजांकडून स्वातंत्र्य घ्यायचे आहे त्यांनाच विनंती करायची का? ते देतील का स्वातंत्र्य? कसं शक्य आहे? म्हणून तर शस्त्र हाती घेतले होते। आता तीच वेळ आली आहे। आमचा चोर पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहे। आम्ही त्या चोराला विनंती करावी की तुम्ही चोर आहात तर कृपया ध्वजारोहण करू नका। मला नाही वाटत की आज तरी असा एखादा मंत्री भारतात असावा, जर आम्ही पोलीस आणि कोर्टात अपील केले तर ऐकून काही विचार करतील का? तर मग अशा चोराला ध्वजारोहण करण्यापासून कसे थांबवावे? या चोरांचा संताप, चीड का येत नाही? आलीच पाहिजे। त्याशिवाय आपण देशाचे पाईक नाहीतच। हा देश आमचा आहे असे मानता येत नाही। तरुणांनो, आता तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मदनलाल, उदयसिंह व्हायचे आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस व्हायचे आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंग व्हायचे आहे। पाळी तुमच्यावर आली आहे। बालकांनो, विद्यार्थ्यांनो, गुरुजींना विचारा की फळ्यावर ज्यांचे नाव लिहिले आहे तो मंत्री खरंच प्रामाणिक आहे का? जो ध्वजारोहण करीत आहे तो मंत्री प्रामाणिक आहे का? उत्तर घ्या। गुरुजींनी उत्तर नाही दिलं तर तुम्ही उत्तर शोधा, कारण या देशाचे उत्तराधिकारी तुम्हीच आहात। तरुणांनो, तुम्ही प्रहार, तिरंगा, क्रांतीवीर सिनेमा पाहिला का? तेव्हा राजकुमार आणि नाना पाटेकरचे काम पाहून टाळी वाजवली होती। तुम्हाला आवडले, मला जाणवले। तुम्ही संवेदनशील आहात। तुम्हीच या देशाचे उत्तराधिकारी आहात। शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर, मार्कंडेय जलतरण समोर, सोलापूर। संपर्क नंबर 9923068882।